अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये। अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूयात मसाला भेंडीला। इथे मी 50 ग्रॅम भेंडी घेतली आहे। भेंडी ही सर्वात आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। इथे मी बाजारातून ताजी भेंडी आणली आहे। मसाला भेंडी करताना भेंडी ही कवळी पाहिजे। आता ती एका कापडावर टाकून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। भेंडीवर पाणी राहता कामा नये, नाहीतर आपली भेंडी चिकट होते। आपण पाहू शकता आपली भेंडी कोरडी झालेली आहे। आता ती अशा पद्धतीने कापून घ्यायची। भेंडी ही ताजी असली पाहिजे, ती लूज नाही झाली पाहिजे। इथे मी सगळ्या भेंड्या अशा प्रकारे कापून घेतले आहे। त्यामध्ये आता लाल काश्मीरी मिरची टाकूया 2 चमचे, अर्धा चमचा हळद, एक चमचा मीठ, 1 चमचा लिंबाचा रस। तुम्हाला जर भेंडी आंबट आवडत असेल तर तुम्ही लिंबाचा रस घालू शकता, नाहीतर नाही घातला तरी चालेल, ऑप्शनल आहे। 2 चमचे बेसन पीठ, आता हे सगळं मिक्स करून घेऊयात। हे मसाले आणि डाळीचं पीठ भेंडीला लागलं पाहिजे। आता गॅसवरती एक पॅन ठेवायचा, त्यामध्ये टाकूया तेल, आणि ही भेंडी टाकून शिजून घेऊयात। लो गॅसवरती आपण भेंडी शिजून घेऊयात।
आपण पाहू शकता आपल्या भेंडीला सगळा मसाला मस्तपैकी लागलेला आहे. आता त्यावरती 5 मिनिट झाकण ठेवूयात, जेणेकरून आपली भेंडी शिजली पाहिजे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, भेंडी करताना गॅस लो ठेवायचा. आपली भेंडी मस्तपैकी शिजली आहे आणि वाफळली पण आहे. चला तर मग ही भेंडी आता काढून घेऊयात. आता परत आपण गिरवीमध्ये भेंडीला फोडणी देऊया. एका पॅनमध्ये टाकायचे तेल. तेल गरम झाले की मग त्यात टाकूया जिरे. जिरे चांगले फुलू द्यायचे. मग त्यात टाकूया 2 मिडियम आकाराचे बारीक कापलेले कांदे. लो मीडियमवर गॅसवरती कांदा चांगला परतावून घ्यायचा. कांद्याला चांगला गोल्डन कलर आला आहे. मग आता त्यात टाकूयात अद्रक आणि लसूणची पेस्ट. अद्रक लसणाची पेस्ट चांगली परतावून घ्यायची, जेणेकरून त्यातला कच्चेपणा गेला पाहिजे. आता इथे मी 1 टोमॅटोची गिरवी करून घेतली आहे, ती टाकूयात. इथे मी कच्च्या टोमॅटोचीच गिरवी केली आहे. आता ही गिरवी चांगली परतावून घ्यायची. आपली गिरवी चांगली परतलेली आहे. त्यात टाकूयात मसाले. इथे मी 1 चमचा धने पावडर टाकली, हिंग आणि किचन किंग मसाला 1 चमचा टाकलेला आहे. कोथिंबीर, हे मसाले सर्व गिरवीमध्ये मिक्स करून घ्यायचे. आपले मसाले चांगले परतलेले आहे आणि तेल पण सुटलं आहे, आपण पाहू शकता. आता त्यामध्ये फ्राय केलेली भेंडी टाकूयात. इथे मी आधीच मीठ आणि लाल तिखट टाकलं होतं, त्यामुळे डबल टाकलेलं नाही. आता ही भेंडी मस्तपैकी मिक्स करून घेऊयात.
तुम्ही अशी भेंडी तुमच्या मुलांना डब्यासाठी किंवा ऑफिसला देऊ शकता. एकदा जर अशी भेंडी खाल्ली तर तुम्ही परत परत अशी भेंडी करत राहाल. पाच मिनिट त्यावरती झाकण ठेवून परत एकदा शिजवून घ्यायची आहे भेंडी. आपली भेंडी मसाल्यामध्येही शिजली पाहिजे ना. आपण पाहू शकता आपली भेंडी ही शिजली आहे आणि मस्तपैकी परतवलेली आहे आणि तेलही सोडलेलं आहे भेंडीनी. खूप मस्त सुगंध येत आहे. तुम्हीही तुमच्या घरी अशी भेंडी नक्की करा. तयार आहे आपली गरमागरम अशी मसाला भेंडी. तुम्ही पण तुमच्या घरी अशी भेंडी नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.